डाळला मस्त पैकी असा उकडून गेलेला आहे. आता हा सर्व खडा मसाला त्याच्यात टाकून देते. बट्ट्या बनवून तयार आहेत, म्हणजे गोळा बनवून. आता हे पाणी गरम होतंय. जय भीम, मी राणी. स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या युट्यूब चॅनल मध्ये. तर एका ताईची म्हणजे खूप दिवसापासून कमेंट होती की ताई वरणबट्टीची रेसिपी दाखवा म्हणे. म्हटलं आज माझ्या आज बघा मध्येच बोलते, म्हटलं आज बनवूनच टाकते, वेळ आहे तर. आणि आज संडे पण आहे, म्हटलं संडे स्पेशल बेत बनवून जाणार वरणबट्टीचा. काय झालं? हं? माझ्या आई हो, काय आणलं? हे काय डोळे? कोणाचे डोळे आहेत? कोणाचे आहेत? तुझे डोळे आहेत? याला कसे फोडायचे दादा? कसं फोडायचं? माझ्या आयुष्य ना म्हणजे कच्ची झोप मध्ये उठून गेला, म्हणजे थोडासा झोपला आणि आयुष आरवीच्या मस्तीमध्ये लगेच उठून गेला. म्हणजे तेव्हाचा आहे ना, तो आहे ना खूप चिडचिडपणा करतोय. त्याला हे घेऊन दे दुकानातून, ते घेऊन दे. थांब जा, आता बाहेर खा जा. इथं गरमी होते, बाहेर खा जा. जा बेटा, मुंगी येते जा. तर मी ना आज वरण म्हणजे थोड्या वेगळ्या पद्धतीने बनवते, म्हणजे माझ्या पद्धतीने मसाल्यावालं वरण बनवते. म्हटलं रेसिपी तुमच्या सोबत पण शेअर करते. तर खूप छान होणार आहे आजचा ब्लॉग. तर शेवटपर्यंत ब्लॉग तुम्ही नक्की बघा. चला मग आता पटापट वरणबट्टीची तयारी करते. चला. वरणबट्टीसाठी सर्व साहित्य आणून ठेवलेलं आहे मी. पहिले डाळ शिजायला टाकून देते. फोडू दादा, मला स्वयंपाक करू दे ना आता. हा, उशीर होतोय ना. थांब, जा आता बाहेर जा. जा बाहेर खेळ जा. चल मला कुकर घेऊ दे पटापट बेटा, सरक ना. हे भगवान, जा बेटा जा. जा खेळ जा. वरणसाठी मी तुवरची डाळ घेतली पावशर. सर्व साहित्य काढून ठेवून देते, कसं मग पटकन होऊन जाणार. थोडस वरण आहे ना मी वेगळ्या पद्धतीने बनवते आज, खूप छान लागतं असं. थोड्या लहान मिरच्या पण टाकते, कसं मग डाळ थोडी तिखट चांगली लागते. चला आता हे सर्व सामान धुवून घेते मी पटापट, तोपर्यंत तुम्ही ब्लॉग कंटिन्यू करा. वरणसाठी सर्व साहित्य मस्त स्वच्छ धुवून कापून घेतलेलं आहे. एक टोमॅटो, एक मोठा बटाटा, 2 कांदे लहान साईजचे, आणि थोड्याशा मोठ्या मिरच्या आणि थोड्याशा बारीक मिरच्या. आता हे सर्व साहित्य मी कुकर मध्ये डाळ शिजताना सगळं टाकून देते. डाळ पण अगोदर स्वच्छ धुवून घेते. पाणी केव्हांचं गरम व्हायला ठेवून दिलं होतं, म्हणून मस्त पाणी गरम होऊन गेलेलं आहे. आता त्याच्यात स्वच्छ धुतलेली डाळ, तुवरची डाळ घेतलेली मी फक्त, नाही तर बट्टीमध्ये ना 5 प्रकारच्या डाळी असतात ना, त्या पण करतात. तर मी मग नेक्स्ट टाइम ते शेअर करणार तुमच्यासोबत तशी डाळ. आता हे सर्व साहित्य याच्यात टाकून देते. तो तर टांगेले. आता झाकण लावण्याच्या 3-4 शिट्ट्या होऊ देते, तोपर्यंत डाळ पण मस्त शिजून जाणार. डाळ शिजते तोपर्यंत मी बाट्यांची तयारी करून घेते, कसं मग दोघं पटकन होऊन जाणार. अद्रक पण थोडस, अद्रक आणि लसूण पण थोडस कुटून ठेवून देते डाळसाठी. आणि खडा मसाला पण काढणार आहे मी, दाखवतेच तुम्हाला पुढे मी सर्व.
डाळची पूर्ण डिटेल मध्ये रेसिपी, तर ब्लॉग पूर्ण नक्की बघा. वरणसाठी सर्व खडा मसाला घेऊन घेतलेला आहे. छोटी विलायची, मोठी विलायची, म्हणजे सर्व जो खडा मसाला असतो ना तो सर्व थोडा थोडा घेऊन घेतलेला आहे मी. आता याला खलबत्त्यात मस्त बारीक कुटून घेते. छान लागते म्हणजे अशा घरच्या मसाल्याने बनवलेली भाजी किंवा वरण. डाळ शिजते म्हटलं तोपर्यंत डाळ फ्राय करायचं सर्व सामान काढून ठेवून देते. बट्टी म्हणजे जास्त वेळ लागत नाही मला, पटकन होऊन जाते वरण बट्टी. खूप दिवस झाले आम्हाला बनवले नाही, म्हणजे आता 2-3 महिने झाले असतील बनवायला. नाही तर पहिले सारखं बनवत राहायचो आम्ही. फ्राय केलेली बट्टी ना मुलं पण आवडीने खातात आणि घरात सर्वांना पण आवडते. झालाय बारीक मसाला कुठून. आता अद्रक लसूणचे पेस्ट करून घेते फ्रेश. पाहू शकता तुम्ही. आता अद्रक लसूण पेस्ट बनवून घेते. दुसरं काही कापायची गरज नाही आता, कारण सर्व मी याच्यात टाकून दिलेलं आहे ना. आता डायरेक्ट फोडणी द्यायची. डाळ तर शिजून गेली आहे, म्हटलं पटकन बट्टीचं पीठ तयार करून घेते. तर बट्टीसाठी सर्व साहित्य मी घेऊन घेतलंय. थोडस म्हणजे गव्हाचं पीठ आम्हाला 8-9 अशा बट्ट्या बनवायच्या आहेत. 8-9 म्हटलं सॉरी, म्हणजे गोडे 8-9. हा, थोडस गव्हाचं पीठ, थोडासा जाड रवा, थोडं बेसन, घी. मी घी घेतलंय, तुम्ही तेलात सुद्धा करू शकता, पण घी टाकलं ना तर एकदम खस्ता बनते वाटी. सोडा, खाण्याचा सोडा, मीठ, हळद आणि अजवाईन. अजवाईन मिक्स नाही करायच्या बट्टी मध्ये, म्हणजे ना अजवाईन मेन असतं, एकदम छान टेस्ट येते. आता पटापट पीठ मळून घेते मी. सर्वात पहिले गव्हाचं पीठ, बेसन, रवा, अजवाईन थोडासा जास्तच टाकणार, कारण अजवाईनची टेस्ट आहे ना खूप छान येते बट्टी मध्ये. तुम्ही पण नक्की टाका. असं अजवाईन थोडस चोळून टाकले ना तर टेस्ट अजून छान लागते. अजून टाकते थोडा. आता घी, घी म्हणजे ना टाकायचंच, म्हणजे ना खूप छान आणि खस्ता बनते वाटी आपली. हळद आणि चवीपुरता मीठ. आता हे सर्व हाताने पहिले व्यवस्थित मिक्स करून घेते. थोडस तेल पण टाकणार आहे मी, कारण तेल आणि थोडस घी जास्त असते ना की अजून छान बनते वाटी. म्हणजे पहिले जे आपण म्हणजे पीठ मळतो ना तसं पाणी नाही टाकून घ्यायचं. हे सर्व हाताने एकदम छान तेलात आणि घी मध्ये मिक्स करून घ्यायचं, त्यानंतरच पीठ पाण्याने मळायचं. या प्रकारे नक्की बनवा, एकदम खस्ता बनणार तुमची पण वाटी. सॉरी, सोडा राहून गेला. जास्त नाही टाकणार, म्हणजे थोडासा, थोडा. हे बघा,
असं समजा, असं झालं की समजायचं पीठ एकदम व्यवस्थित झालंय, असं हे पाहू शकता तुम्ही. घी आणि तेल एकदम म्हणजे व्यवस्थित मिळून गेले त्याच्यात. अशा मुठा बांधायला पाहिजे. हे बघा, आता थोडं थोडं पाणी टाकून मळून घेते. म्हणजे ना चपाती सारखं अजिबात करायचं नाही पातळ, एकदम म्हणजे थोडस घट्टच ठेवायचं. तेव्हा त्या बाट्यांना लेअर सुटतात. कडक कडक पीठ मळायचं, कसं मग बाट्यांना आहे ना छान अशा लेअर येतात. असं छान मळून झालेलं आहे, पाहू शकता तुम्ही. जास्त पातळ पण नाही, घट्ट पण नाही, थोडस घट्टच ठेवलेलं आहे. आणि एक साइडला म्हणजे ना उकळत्या पाण्यामध्ये ना बट्ट्या टाकणार आहे मी उकळायसाठी. तर पाणी पण गरम व्हायला ठेवून दिले, कारण एकदम उकळतं पाणी लागतं. म्हणजे थोडस गरम पाण्यात टाकायचं ना, एकदम पाण्याला उकळाला ना तेव्हा एक एक करून सोडायचं. आणि पीठ मळून आहे ना मी 10-15 मिनिटासाठी, तो बघा 10-15 मिनिटासाठी रेस्ट करायसाठी ठेवून दिलं होतं. आता पटापटाच्या बट्ट्या तयार करून घेते. चला, प्लेन म्हणजे बनत नाही, अशा तडा पडत असतात तेव्हा आपल्या गाठ्यांना छानपैकी हे लेयर्स येतात. आणि असं तयार झालं की थोडस असा बोट टाकून असं खड्ड करून घ्यायचं, जेणेकरून बाट्या आजपर्यंत चांगल्या शिजतील. सर्व सेम बनवून घेते. बट्ट्या बनवून तयार आहेत, म्हणजे गोळा बनवून. आता पाणी गरम होतंय, याच्यावरच ठेवून देते, म्हणजे पटकन पाणी पण गरम होऊन जाणार. तोपर्यंत मी डाळ वघारून घेते. पापड तळले होते ना, ते पण पडून गेलं त्याच्यात. दोघं काम सोबतच होऊन जाणार ना मग. थोडस तेल. डाळ पण पाहू शकता तुम्ही किती छान सर्व वस्तू शिजून गेलेल्या आहेत. थोड्या दिसतायत, पण मग शिजून बारीक बारीक कट करणार ना तेव्हा अजून जास्त होऊन जाणार. दोन दोन नाही, दोन दोन थोडेसे म्हणजे मोठ्या होऊन जाते मी, यासाठी चार चार करणार मस्त छोट्या छोट्या पीस मध्ये. खडा मसाला पण मस्त बारीक कुटून घेतलेला आहे. विलायचीच आहे, मोठं मोठं ते काढून घेते. आता तेल पण डाळसाठी मस्त कडक टाकून गेलेलं आहे, त्याच्यात टाकते राई. राई पण तळतळून गेलेली आहे. आता टाकते जिरं, खूप सारा कढीपत्ता. कढीपत्ता खूप छान लागतो डाळ मध्ये, खिचडी मध्ये. कढीपत्ता पण चांगला तडतडू देणार. त्यानंतर अद्रक लसूणचं पेस्ट. पेस्ट पण तेलात चांगलं फ्राय करून घेते, कच्च्यापणा जातो तोपर्यंत. खूप छान लागते अशा प्रकारे डाळ, तुम्ही नक्की करून बघा. थोडीशी हळद. हळद पण छान परतून जाणार. डाळ जास्त घट्ट आहे, यासाठी थोडस कुकर मध्येच पाणी टाकून देते.
सर्व याच्यात टाकून घेते. आता याला एक उकड आला की त्याच्यात तो मसाला टाकते. वरून मसाला टाकला ना की टेस्ट छान येते. चवीपुरता मीठ. याच्यात आता वरून बारीक कट करून कोथिंबीर टाकते. उकड नाही आलाय अजून पाण्याला. खूप पसारा होता अशा काही नवीन गोष्टी करायला घेतल्या की. नवीन म्हणजे काय तर वेगळ्या करायला गेलं की भांडे पण खूप भरतात आणि पसारा पण खूप होतो. अच्छा दे पण स्वच्छ धुतलेली कोथिंबीर टाकते. माझ्या आयुष कधीचा चिडचिड करत होता, आता मस्त खेळायला लागलाय तो. कसं लेकरं चिडचिड करतात मग आपलं पण काही कामाला मन लागत नाही ना. तो खेळायला लागला तेव्हा काही माझ्या स्वयंपाकला मन लागलं. म्हटलं चल पटकन करून घेते. कारण त्याला आहे ना 2 दिवसापासून ताप पण येतो, यासाठी तो आहे ना चिडचिड करतोय ताप मध्ये. डाळला मस्त पैकी असा उकडून गेलेला आहे. आता हा सर्व खडा मसाला त्याच्यात टाकून देते. पहिले पण टाकू शकता पण असं वरून टाकतो ना तर फ्लेवर म्हणजे टेस्ट खूप छान लागते त्याची. आता हे सर्व मिक्स करून घेते मस्त. आता ही डाळ थोडी घट्ट होईपर्यंत आणि 5-10 मिनिटं आहे ना असंच कम गॅसवर शिजू देते. तोपर्यंत मी या बट्ट्या कट करून घेते. तोपर्यंत आहे ना उकड पण येऊन जाणार ना पाण्याला. म्हणजे आता उकड यायमध्ये पाणी छानपैकी गरम झालेलं आहे. सॉरी. पहिले उकड आलं की याच्यात टाकायचं आहे, तेव्हा कट करायचं आहे. पहिले कट करत होते बघा, माझे पण लक्षात नाही माझ्या आयुषमुळे. सॉरी या माझ्या याने ना बोलायमध्ये थोडीशी मिस्टेक झाली होती, पण तुम्ही असं अजिबात करू नका. पहिले मी ना एकदम उकळतं पाणी केलं होतं, त्याच्यात हे गोळे बनवून म्हणजे एकदम उकळत्या पाण्यामध्ये सर्व गोळे टाकून 10-15 मिनिटं चांगले शिजू दिले. तर पाहू शकता तुम्ही छान शिजून गेलेले आहेत. आणि थोड्या वेळ थंड करायसाठी फॅनच्या हव्यामध्ये ठेवून दिले होते असे उलटे करून. लगत देते तुला जा. फॅनच्या हव्यामध्ये थोडस असं उलट करून ठेवून दिल तर जेणेकरून याच्यातलं पाणी सर्व गळून जाणार. अरे बेटा अरे आता हे एक साइडला मस्त कडक तेल तापायसाठी ठेवून दिलेलं आहे. तोपर्यंत हे बट्टीच छोटे छोटे पीस कट करून घेते. चला थंडे होऊन गेलेले ते एकदम. एक बाटीचे मी असं 4 पीस करणार. कसं मग जास्त मोठे पण नको ना. हा बेटा हा झालं का घडी विचारतोय माझ्या आयुष्य. ही थोडीशी मोठी बाटी.
पाहू शकता तुम्ही बट्ट्या मस्त छोट्या छोट्या पीस मध्ये कट करून घेतलेल्या आहेत. आता तेल पण मस्त कडक तापलेलं आहे. तर या बट्ट्या थोड्या थोड्या करून मी मस्त गोल्डन ब्राऊन रंगावर तळून घेते. मुलांचं केव्हांचं चालू आहे किचन मध्ये यायचं, झालं का मम्मा, झालं का मम्मा असं. मस्त खरपूस तळायचा, खूप छान लागतात. म्हणजे बिना डाळीच्या पण छान लागतात. मुलं तर माझे असेच खातात बिना डाळीचे. आयुष डाळ पण होऊन गेलेली आहे. डाळ तर एकच नंबर झालेली आहे. टेस्ट खूप छान झालाय डाळीचा. तिकडे ठेवून दे बेटा बालटी. लगेच होऊन गेलं रे बच्चा. ये पहिले तुम्हाला देते मी. हा मग होऊन गे. बट्ट्या मस्त छान अशा खरपूस रंगावर तळून झालेल्या आहेत. पाहू शकता तुम्ही. अजून थंड झाल्या का म्हणजे एकदम छान होतील त्या. आणि लेयर्स पण छान आलेले आहेत. मुलांना गरम गरमच बसवलंय जेवायला. अरे बेटा देते. गरम आहे दादा देते. आता या सर्व तळून घेते पटकन. मुलांना देऊन येते. व्हिडिओच्या लास्ट मध्ये आवाज कस काय कट झाला काय माहिती, काही समजलं नाही. मग मला आहे ना नवीन व्हॉइस ओव्हर करावा लागला. पण काही बात नाही, आपल्या बट्ट्या आहे ना खरंच खूपच छान झाल्या होत्या. साधी आणि सिंपल रेसिपी आहे, तुम्ही पण नक्की करून बघा. एकदम घरच्या साहित्यामध्येच बनवून तयार होते. डाळ पण छान झाली होती आणि बट्ट्या पण खूपच छान झाल्या होत्या. मुलांना त्यांना तर खूपच जास्त आवडल्या. मुलांच्या आणि माझ्या सासूबाईन त्यांचं जेवण झालं होतं. फक्त आयुषचे पप्पा आणि मीच बाकी होते. म्हटलं पसारा वगैरे नंतरच आवरणार, पहिले जेवण करून घेते त्यानंतरच पसारा आवरणार. तर कसा वाटला तुम्हाला वरणबट्टीची रेसिपीचा ब्लॉग कमेंट करून नक्की सांगा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया अशा छानशा ब्लॉग सोबत. तोपर्यंत बाय.